नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। 7 महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून गुंडांच्या टोळक्याने तरुणाचा पाठलाग करून त्याला घराबाहेर पकडलं। त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी 3 गुंडांसह 4 जणांना अटक केली आहे। याबाबत उमर शेख यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी दानिश शेख, सईद पठाण, हिदायत शेख, खालिद कुरेशी यांना अटक केली असून त्यांच्या 2 साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय। ही घटना मोची गल्लीतील उमर शेख यांच्या घरासमोर 23 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमर शेख यांच्यावर ससून हॉस्पिटलमधील इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत असून पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची फिर्याद दिली आहे। खालिद कुरेशी याच्याशी उमर शेख याची 7 महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती। दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या। उमर शेख हा एडी कॅम्प चौकात 23 एप्रिल रोजी मध्यरात्री 1:15 वाजता उभा होता। त्यावेळी खालिद कुरेशी, दानिश शेख आणि सईद पठाण, हिदायत शेख हे एकत्र होप हॉस्पिटल जवळ उभे होते। खालिद याला बोटाने इशारा करून उमर शेख याला बोलावले। त्याकडे उमर याने दुर्लक्ष करून तो 7 लवर्स चौकाकडून संत कबीर चौकाकडे जाणाऱ्या मेन रोडवरून मोची गल्लीमध्ये जाणाऱ्या कोपऱ्यात मामा आरिफ मेमन यांना भेटला। तेथून तो मित्र अशरफ कुरेशी याच्यासह मोची गल्लीतील घरी जात होता। गल्लीतील खालिद कुरेशी आणि दोघेजण त्यांच्या समोर आले। खालिद याने लोखंडी हत्यार काढले। हे पाहून उमर मोची गल्लीतील घराकडे पळाला। त्याच्या मागोमाग हल्लेखोर धावत आले। त्यांनी घरासमोर उमर याला पकडलं तेव्हा त्याच्या हातातील हत्यारे हवेमध्ये फिरवून परिसरामध्ये दहशत निर्माण केली। पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।